नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या बाजारात एक चर्चा सुरू आहे, सोन्यामध्ये झालेली घसरण खरेदीची संधी आहे की अजून मोठी घसरण होणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे कडक नियम आणि मध्य पूर्वेतील वाढता तणाव या सगळ्याचा सोन्या चांदीच्या दरावर नेमका काय परिणाम होतोय आणि 2026च्या उर्वरित काळात सोन्याचे भाव कोणत्या दिशेने जाणार आहेत याचे संपूर्ण गणित आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सर्वात आधी सध्या बाजारात काय परिस्थिती आहे ते पाहूया। सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,43,000च्या आसपास खेळत आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो 2,23,000च्या पातळीवर आहे। जर आपण मागच्या वर्षी तुलना केली तर 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,33,000च्या आसपास होते। म्हणजेच या वर्षात सोन्याने चांगली वाढ दाखवली आहे। इतकेच नाही तर याच वर्षात म्हणजे 29 जानेवारी 2026 रोजी सोन्याने 1,76,000चा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठला होता, तर चांदीने देखील प्रति किलो 4 लाखांचा टप्पा पार केला होता। पण तिथून पुढे मात्र दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जगामध्ये एवढा तणाव आणि युद्धाची परिस्थिती असताना सोन्याचे भाव का घसरत आहेत? कारण सामान्यतः संकट काळात सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी समीकरण थोडे बदलले आहेत। याचे मुख्य कारण आहे कच्चे तेल आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक। मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्चे तेल प्रति बॅरल $71 वरून थेट 78 ते 79 डॉलर पर्यंत पोहोचले आहे। तेल महाग झाल्यामुळे जगभरात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते। अशी शक्यता तब्बल 80% पेक्षा जास्त वर्तवली जात आहे। जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा डॉलर मजबूत होतो आणि जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने चांदीच्या किमतींवर दबाव येतो। म्हणजेच सध्या सोन्याची चाल युद्धापेक्षा अमेरिकेच्या व्याजदरांवर जास्त अवलंबून आहे। गुंतवणूक करताना आपल्याला सोन्या चांदीचे महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल माहीत असणे गरजेचे आहे। भारतीय बाजार सोन्यासाठी सध्या खाली महत्त्वाचा सपोर्ट 1,35,000च्या आसपास आहे। जर ही पातळी तुटली तर भाव थेट 1,25,000 ते 1,30,000 पर्यंत खाली येऊ शकतात। वरच्या बाजूला 1,50,000 ही मोठी रेजिस्टन्स लेवल आहे। आंतरराष्ट्रीय बाजार सोन्याला आंतरराष्ट्रीय बाजारात $38 ते $39 प्रति औंसवर मजबूत सपोर्ट आहे। हा सपोर्ट तुटल्यास भाव थेट $36 पर्यंत खाली येऊ शकतात, तर वरच्या बाजूला 4,200चा रेजिस्टन्स आहे। तसेच आगामी काळात अमेरिकेची महागाईचे आकडे म्हणजे CPI डाटा आणि FOMC बैठकीचे अहवाल जाहीर होणार आहे, त्यावरही बाजार लक्ष ठेवून आहे। सध्या जरी बाजारात घसरण दिसत असली तरी जगातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज कंपन्या आणि बँका दीर्घकाळासाठी सोन्याबाबत खूपच सकारात्मक आहेत। बँक ऑफ अमेरिका त्यांच्यामध्ये कडक नियमानंतरही सोने $5,000चा टप्पा गाठू शकतो। गोल्डमॅन सॅक्स त्यांची 2026च्या अखेरपर्यंत सोन्याचे लक्ष 4,900 ठेवले आहे। UBS आणि वेल्स फोर्गो या कंपन्यांनी देखील 2026च्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव $6,000च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवला आहे। गुंतवणूकदारांनी आता काय करावे? तज्ज्ञांच्या मते घसरणीचा एक मोठा भाग आधीच संपलेला असू शकतो, त्यामुळे जर तुमच्याकडे आधीपासूनच सोने असेल तर पॅनिक होऊ नका, घाबरू नका, ते विकू नका। आणि जर तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल तर एकाच वेळी सर्व पैसे न लावता तुकड्या तुकड्यांमध्ये म्हणजेच SIP पद्धतीने टप्प्याटप्प्याने खरेदी करा। यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि संतुलित राहील। तर मित्रांनो, सोन्या चांदीबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।